नमस्कार, मी आल्हाद दिगंबर भांडारकर. राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनीची धुरा आज माझ्या खांद्यावर आहे. मी या संस्थेचा अध्यक्ष आहे. पण खरं सांगू, आपणा सर्वांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं, आपल्या वात्सल्य आणि स्नेहानं मला हा भार वाटत नाही. ही देण आहे माझे परमपूज्य आजोबा आणि साऱ्यांचेच वंदनीय शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनीकर यांची. त्यांनी उभारलेल्या या शाळा, ही महाविद्यालय म्हणजे केवळ वास्तू नव्हे तर ही स्मारके आहेत ज्ञानयोद्ध्याची. वाटतं आज हवे होते बापूसाहेब आमची पाठ थोपटायला. बापूसाहेबांच्याच तालमीत तयार झालेल्या आमच्या काकांच्या, अर्थात या संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अशोकराव लाखनीकर यांच्या आठवणी आज आमच्या मनात ताज्या आहेत. त्यांच्या संस्कारात लहानाचे मोठे झालो आम्ही. शैक्षणिक संस्था म्हणजे ज्ञान मंदिर, त्याचं पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठीच कुठलीही तडजोड करणार नाही, हे आम्ही आजन्म विसरणार नाही. राष्ट्रीय शिक्षण संस्थेशी येन प्रकारे संपर्कात येणारा प्रत्येक जण मला आपला वाटतो, कारण त्या प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आहे बापूसाहेबांबद्दल. या संस्थेच्या प्रत्येक वास्तूच्या कणाकणात आहे बापूसाहेब. बापूसाहेबांची अधुरी राहिलेली अनेक स्वप्ने मला पूर्ण करायची आहेत. या ज्ञानगंगेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी मला प्रयत्न करायचे आहे आणि त्यासाठीच मला साथ हवी आहे आपणा सर्वांची. बापूसाहेबांनी उभारलेल्या या संस्थेने इतिहास घडविला आहे. आज देशभर शैक्षणिक संस्था बाजार मांडून बसले असताना बापूसाहेबांनी मात्र संस्थेतीलच शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसवून त्यांचा बहुमान केला आहे. गरजवंतांना नोकरी देऊन बापूसाहेबांचा आदर्श कित्ता मी गिरलाच पाहिजे आणि तो गिरविणारच. बापूसाहेबांसोबतचे ते सोनेरी दिवस आज आमच्या डोळ्यासमोरून चलचित्रपटाप्रमाणे सरकत आहेत. विदर्भाच्या नकाशावर तलावांचे जिल्हे गोंदिया आणि भंडारा. आदिवासींचं प्राबल्य, नक्षलवादाचं सावट, त्यामुळे शिक्षण, उद्योगधंदे या बाबतीत माघारलेले जिल्हे. गरिबी, दारिद्र्य पाचवीलाच पुजलेलं. शेती, मासेमारी आणि शिकार हेच इथले प्रमुख व्यवसाय. मात्र हे चित्र बदलण्याचा ध्यास घेतला भंडारा जिल्ह्याच्या लाखनीतल्या गुजरी येथे जन्मलेल्या एका भूमिपुत्रानं. परशुराम गोविंद बापू लाखनीकर त्यांचं नाव, ज्यांना आज उभा महाराष्ट्र ओळखतो बापूसाहेब लाखनीकर या नावानं. 25 जानेवारी 1916 रोजी गोविंद बापू आणि जाईबाईच्या पोटी जन्म घेतला बापूनं. बालपण, शिक्षण, वास्तव्य मात्र आजी आजोबा अर्थात सीताराम बापू आणि सरस्वतीबाई यांच्याकडेच. प्राथमिक शिक्षण आटोपताच अवघ्या 13व्या वर्षी बापूला लग्नाच्या बोहल्यावर उभं केलं गेलं. लाखोरीच्या सीताराम बापू खेडीकरांची 5 वर्षांची लेक सुभद्रा वधू म्हणून पुढ्यात टाकली. दुर्दैवानं 6-7 महिन्यातच तिनं जगाचा निरोप घेतला. कोवळ्या वयातच झालेल्या घणाघाती आघाताला धीरानं पेलत बापूनं शिक्षणासाठी नागपूर गाठलं. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. 1940 मध्ये इंग्रजी वाङ्मयासह बापू BA झाले. बापूंचा नागपुरातील प्रथम वास्तव्याचा कालखंड त्यांच्या जीवनाला नवा आकार, नवी दिशा देणारा ठरला. त्यांचे संघ परिवाराशी स्नेहाचे बंध जुळले. संघाचं कार्य, शिस्त, ध्येय धोरणाशी एकरूप होत ते नागपूरच्या इतवारीतील संत संघ शाखेचे स्वयंसेवक झाले. अतिशय कठीण काळामध्ये बापूसाहेबांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्या काळामध्ये अतिशय उत्तम कार्य केलं. आणि हे कार्य करत असताना, संघकार्याचा विस्तार होत असताना त्यांनी शैक्षणिक संस्थांची निर्मिती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालय, वसतिगृह निर्माण केली. जर बापूसाहेब लाखनीकरांनी या शिक्षण संस्था सुरू केल्या नसत्या तर या हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे परिवर्तन झालं नसतं. बापूसाहेब अतिशय चारित्र्य संपन्न, राष्ट्रभक्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून समर्पित होते. या शाळा, महाविद्यालयामधून अनेक संघ स्वयंसेवकांना काम करण्याची संधी मिळाली. एवढंच नाही तर शिक्षण संस्थेत काम करत असताना
त्यांनी संघकार्याकरता देखील आपल्या जीवनातली अनेक वर्ष दिली. बापूसाहेबांचा आणि माझा अतिशय जवळून परिचय होता. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जनसंघाचं देखील कार्य केलं आणि निश्चितपणे त्यांच्या या कार्यामध्ये त्यांनी अतिशय कठीण काळामध्ये भारतीय जनसंघ असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा संघ परिवारातल्या अनेक संघटना असतील, त्या सगळ्यांच्या मागे शक्तीनिशी ते उभे राहिले. भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अखिल भारतीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक परमपूज्य मधुकर दत्तात्रय उपाख्य बाळासाहेब देवरस, शाखा प्रमुख तर पंडित बच्छराजजी व्यास त्यांना गणप्रमुख म्हणून लाभले. या महान स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनात बापू गटप्रमुख होते. त्यांच्या परिसस्पर्शानं बापूंच्या मनात समाज ऋणाची जाणीव अंकुरली आणि समाजसेवेची ज्योत त्यांच्या तनमनात तेवली. घरी अहोरात्र पाणी भरणाऱ्या लक्ष्मीला नाकारून बापूंनी सरस्वतीची आराधना सुरू केली. निरक्षरांना साक्षर करण्याचा, समाजाला सन्मान मिळवून देण्याचा संकल्प सोडत परशुरामानं समाज ऋणातून मुक्त होण्याचं धनुष्य हाती घेतलं. शिक्षण आणि संघकार्यात बापूंनी स्वतःला झोकून दिलं. संघ हा त्यांच्या रोमारोमात भिनलेला होता. अगदी जन्मापासूनच त्यांना संघाच्या विचारांचं बाळकडू मिळालेलं होतं. त्यांचं आणि माझ्या वडील बंधूंचं नातं दृढ होतं की जेव्हा महात्मा गांधी ट्रस्टने महात्मा गांधींच्या नावाचा पुरस्कार देण्याचं निश्चित केलं, तर त्यावेळी बापूसाहेब स्वतः वर्गणी मागायसाठी प्रफुल्ल पटेलकडे गेलेत आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्याकडे अशा कामासाठी आलेलो आहे. तर प्रफुल्ल पटेलना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की बापूसाहेब आप इधर कैसे आ गए. तर त्यांनी सर्व विस्ताराने सांगितलं की मी कोणत्या कामासाठी आलो. तेव्हा प्रफुल्ल पटेलने स्वतःचं चेकबुक, कोरं चेकबुक त्यांच्या समोर ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की बापूसाहेब आपको जितनी रक्कम डालनी है उतनी उसमें डाल दो. बापूसाहेबांचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांनी त्या चेकवर केवळ 5,000 रुपयांचा आकडा लिहिला आणि चेकबुक त्यांना परत केला. म्हणजे एकंदरीत संघाची जी काही शिस्त होती ती त्यांच्या पूर्ण याच्यामध्ये, विचारसरणीमध्ये आणि कृतीत सुद्धा ती अतिशय मुरलेली होती. आणि त्यामुळे एकंदरीत सर्व काम करत असताना आपण कोणाचाही गैरफायदा घेऊ नये, कोणाच्याही संबंधाचा आपण गैरफायदा घेऊ नये, ही बाब त्यांनी अतिशय कटाक्षाने पाळलेली आहे. 1940 मध्ये साकोलीचे बळीरामजी तिडके यांची कन्या कौसल्या यांच्यासोबत बापूंचा दुसरा विवाह झाला. बापूंच्या विचारांना कृतीची जोड मिळाली आणि एका नव्या अध्यायास प्रारंभ झाला. शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट, मानसिक शारीरिक त्रास, हाल अपेष्टा, शिक्षणाविषयी त्यामुळे निर्माण झालेली अनास्था, परिणामी मागासलपण आणि कष्टप्रद जीवन, या दुष्टचक्रातून जनसामान्यांची सुटका करण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी बापूंनी शिक्षण यज्ञास प्रारंभ केला. भिक्षा पात्र भिसे परिखोनी सोडावे अवघे लोके, हे जे रामदासांचं म्हणणं आहे. बापूसाहेब देखील अशीच आपली बॅग घेऊन रिक्षातून निघायचे आणि रिक्षातून निघाल्यानंतर जो कोणी भेटेल त्या सगळ्या माणसांच्या त्यांच्या भेटीगाठी होत राहत असत. बापूसाहेबांनी संपूर्ण भंडारा जिल्हा शिक्षणासाठी पिंजून काढला. अनेक संस्था उभ्या केल्या, अनेक माणसं उभी केली आणि ती गुणदोषासकट स्वीकारली आहे. त्यांना काही जणांचे दोष माहीत होते, पण ते असताना देखील आपला मोठेपणा असला पाहिजे, आपलं अंतःकरण मोठं असलं पाहिजे, आपण सर्वांना समावेश घेतलं पाहिजे, कारण आपण संघाचे खरे स्वयंसेवक या प्रवृत्तीतून बापूसाहेबांनी पूर्णपणे भंडारा जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. म्हणून माझ्या दृष्टीने बापूसाहेबांसाठी कर्मयोगी बापूसाहेब लाखनीकर हाच महत्वाचा शब्द राहू शकतो. लाखनीतील गुजरीतील बापूंच्याच या वाड्यात जुलै 1941 मध्ये समर्थ विद्यालय या नावानं शाळा सुरू झाली. माझ्या भारत मातेचा विद्यार्थी हा कसा असावा, तर राष्ट्रावर प्रेम करणारा असावा, भारत मातेवर प्रेम करणारा असावा, इथल्या समाज जीवनावर प्रेम करणारा असावा. त्यांचं समाज जीवनामध्ये त्यांची सेवा करण्याची संधी केवळ आली म्हणून केलं असं नाही, तर समाज जीवनाची म्हणजे सेवेची संधी मिळवावी आणि
ती सेवा करावी अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याची बापूसाहेबांची मनापासून इच्छा होती आणि तशाच पद्धतीचा विद्यार्थी त्यांनी समर्थ महाविद्यालयामध्ये त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये हा घडवला. शिक्षकांसाठी घरचा टेबल खुर्ची तर विद्यार्थ्यांना बसायला सिमेंटच्या रिकाम्या पुतळ्या. देवराव गणपत चेटुले या मानेगाव सडकच्या विद्यार्थ्यानं शाळेत सर्वप्रथम प्रवेश घेतला आणि त्यांच्यासोबतच पुरुषोत्तम गोविंदबापू खेडीकर या विद्यार्थ्यानेही शाळेत प्रवेश घेतला. त्या ओसरीमध्ये आम्ही बसून खाली चटईवर बसायचे, सिमेंटच्या खाली पोत्यावर. बापसाहेब हातावर खुर्चीवर बसायचे आणि ते आम्हाला शिकवायचे. त्यानंतर जसे विद्यार्थी येत गेले, शाळा वाढत गेली 7th जेव्हा 7thमध्ये डेस्क बेंच आले आणि आम्हाला त्यांनी त्या डेस्क बेंचवर बसायचा संधी दिली, त्यावेळेस आम्हाला असं वाटायला लागले की आम्ही फार मोठ्या सिंहासनावर बसलो. हळूहळू विद्यार्थी संख्येतही वाढ होऊ लागली. ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यात गाव आणि परिसरातील समविचारी व्यक्तींना सम्मिलित करून त्यांच्याही अनुभवाचं बळ मिळवण्याच्या उद्देशानं बापूंनी 1944 समर्थ विद्यालयात शाळा समिती स्थापन करून आपल्या दूरदृष्टीचा परिचय घडवला. या समितीत मोडकुजी शेंडे ठेकेदार, सखाराम बापू खेडीकर, बकारामजी क्षीरसागर, किसन पाटील हारोडे, आनंदराव खेडीकर, सीताराम बापू खेडीकर, रामभाऊ ढेंगे आदींचा समावेश होता. बापूसाहेबांच्या संगतीत मी वयाच्या 7व्या वर्षापासून सहभागी होतो. या शाळेची एक एक वीट आमच्या हातची जोडली आहे. शाळा काढायच्या वेळेस त्यांनी आम्हाला सर्वांना जमा केलं, गावातल्या लोकांना जमा केलं आणि या शाळेची स्थापना 1941 4 सवंगडी 5 सवंगडी मिळून फिरून गावातून लोकांना जमा करून त्यांनी तयार केली. वर्ग 5वा, 6वा, 7वा, 8वा समर्थ विद्यालयाचं सामर्थ्य वाढत होतं. शिस्त, सुसंस्कार आणि दर्जेदार शिक्षण, शाळेचा हा लौकिक अल्पावधीतच चौफेर पसरला. हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन शिक्षण घेऊन निघाले. फक्त भारतात नाही पण भारताच्या बाहेर सुद्धा या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे विद्यार्थी नोकऱ्या करीत आहेत, व्यवसाय करीत आहेत. खरोखरच पाहाल तर बापूसाहेबांच्या आमच्यामध्ये जे 2 सद्गुण तुम्हाला दिसून राहिले, हे बापूसाहेबांचीच देण आहे. एकदा मी सहज त्यांना विचारलं की सर, तुम्ही या वयामध्ये रिक्षामध्ये का येता? तुम्ही एक 4 व्हीलर सहजासहजी आपण संस्थेमध्ये घेऊ शकतो. तर त्यांनी मला जे उत्तर दिले ते उत्तर मी कधी विसरणार नाही. ही संस्था माझी नाही, संस्थेच्या स्थापना मी केली आहे, परंतु संस्थेचा पैसा नाजायज वापरण्याचा मला काही अधिकार नाही. मी रिक्षाने येऊ शकतो, रिक्षाने आल्यामुळे माझ्या काही व्यक्तित्वात फरक पडत नाही. बापूसाहेबांचं व्यक्तित्व आगळा व्यक्तित्व होतं. त्यांची बरोबरी आज आम्हाला लाखणीमध्ये कोणत्याही व्यक्तीमध्ये दृष्टीस पडत नाही. हकीकत ते फार मोठे आणखी विशाल हृदयाचे मनुष्य होते. गरिबांविषयी कमालीची कणव असलेल्या बापूसाहेबांनी अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके तर पुरवलीच, सोबतच शुल्कही माफ केलं. आज गाजावाजा करून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सरकारी सोयी सवलती दूरदृष्टी असणाऱ्या मायाळू बापूसाहेबांनी त्या काळात देऊन कित्येक गरिबांचं भवितव्य घडवलं. प्रत्येक वर्गाला म्हणजे 3.5 ते 7.5 रुपये अशी फी होती. त्यामुळे गरीब विद्यार्थी त्या काळामध्ये शुल्क देऊ शकत नव्हते. अशा विद्यार्थ्यांना त्यांनी पुस्तकांची मदत केली, शुल्क माफ केलं. यापैकी काही विद्यार्थी डॉक्टर झाले, काही बँकेचे मॅनेजर म्हणून निवृत्त झाले, काही शिक्षक झाले आणि काही पत्रकारही झाले. अशा प्रकारे बापूसाहेबांनी शिक्षणामध्ये मदत केली नसती तर हे लोक समोर गेले नसते. की मी नुकताच मला 7व्या वर्गाची परीक्षा पास झालेलो होतो. वडिलांची परिस्थिती अत्यंत नाजूक, माझं शिक्षण बंद व्हायची पाळी आली होती. असं असताना मला कोणीतरी बापूसाहेब नायवांचं नाव सुचवलं. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याने मला एकच प्रश्न विचारलेला होता की तू ब्रोकन मेनचा विद्यार्थी आहेस,
शेतकऱ्याचा विद्यार्थी आहेस. मी म्हणालो येस सर, पण माझी आर्थिक परिस्थिती एवढी खराब आहे की माझे वडील मला फी देखील देऊ शकत नाही, माझी फी भरू शकत नाही. तेव्हा ते एवढंच म्हणाले होते की तर तुझी शिक्षणाची जिद्द असेल तर आम्ही तुला शाळेची फी माफ करू, तुला अभ्यास करावा लागेल. यावरून मला एवढंच लक्षात आलं की बापूसाहेब म्हणजे कणाळू, बापूसाहेब म्हणजे दिलदार, बापूसाहेब म्हणजे मनाचा मोठा माणूस. आणि म्हणून त्यांना आम्ही सगळे वंचित जो ब्रोकन मॅनचा ग्रुप असेल त्याला आम्ही आपला आधारवड असं मानतो. बापूसाहेबांच्या कल्पनेतील शाळा प्रत्यक्षात साकारत गेली. शाळेचा नावलौकिक झपाट्यानं चहूदिशांनी पसरला आणि शाळेच्या या विस्तारासोबतच जागेचा प्रश्न देखील बापूसाहेबांना सतावू लागला. परमपूज्य बाळासाहेब देवरस यांच्या सल्ल्यानं रामभाऊ ढेंगे यांना सोबत घेऊन बापूंनी त्यासाठी निधी संकलनास प्रारंभ केला. मोटार, खाचर, रिक्षा, सायकल तर कधी पायपीट करीत संपूर्ण साकोली तालुका त्यांनी अगदी पिंजून काढला. 250-300 खेड्यांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. गुजरीवाड्यातले बापू आता जनसामान्यांचे बापूसाहेब झाले होते. त्यांच्या शब्दागणिक निधी जमू लागला. संभाजीराव जमीनदार, मनोहरभाई पटेलांसारखे दानशूर त्यांच्या पाठीशी उभे ठाकले. समर्थची नवी इमारत उभी झाली. ज्ञानदानासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरही बापूसाहेबांनी भर दिला. NCC, लेझिम पथक, शारीरिक शिक्षण, मैदानी खेळ, क्रीडा स्पर्धा या माध्यमातून उद्याचा भारत घडवणारे स्वयंसेवक तयार करण्याचं कार्य बापूसाहेबांनी कल्पकतेनं पुढे नेलं. समर्थ विद्यालयाची सुरुवात झाली ती अवघ्या 25 विद्यार्थी संख्येनं आणि शिस्तबद्धतेच्या जोरावर आज समर्थ विद्यालयाचा वटवृक्ष झाला. 1962 मध्ये समर्थ बालक मंदिर सुरू झालं. मध्ये समर्थ प्राथमिक विद्यालय सुरू झालं. मध्ये समर्थ कला वाणिज्य महाविद्यालय. 1975 मध्ये समर्थ कनिष्ठ महाविद्यालय. 1985 मध्ये समर्थ वाणिज्य पदव्युत्तर मराठी विभाग. महाविद्यालयातील MCVC सुरू करून परिस्थितीनं शिक्षणात माघारलेल्यांनाही जगण्याची नवी उमेद दिली आणि 1998 मध्ये समर्थ MCVC सुरू झालं. बापूसाहेबांनी शिक्षणाची गंगा त्या भागामध्ये आणून त्या भागातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा केला. हे त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. बापूसाहेब संघाचे स्वयंसेवक प्रशिक्षित कार्यकर्ते होते. त्यामुळेच समाजाविषयी आपल्याला बांधिलकी असावी आणि ज्या समाजाने आपल्याला प्रतिष्ठा दिली, शिक्षण दिलं, मान दिला, ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचं ऋण आपण फेडलं पाहिजे या भावनेने त्यांनी हे कार्य केलेलं आहे. त्याबद्दल संपूर्ण समाज त्यांचा नेहमी ऋणी राहील, त्यांनी सदैव आठवण ठेवेल असं मला वाटतं. बापूसाहेबांचे वडील गोविंद बापूंनी 1952 मध्ये देह ठेवला.
त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून गोविंद बापूंचं मालगुजार गाव पालांदूर चौरस इथं 1959 मध्ये बापूसाहेबांनी गोविंद विद्यालय सुरू केलं, तेही कुटुंबाच्या पारंपरिक वाड्यातच. पितृऋणातून उतराई होण्यासाठी पुत्र कर्तृत्वाचं जणू एक आगळं उदाहरणच बापूंनी समाजासमोर ठेवलं. वात्सल्याचा झरा असलेल्या गोविंद बापूंच्या नावानं सुरू झालेल्या गोविंद विद्यालयातही झऱ्याप्रमाणेच सारा परिसर ज्ञान आणि सुसंस्कारांनी बहरू लागला. मध्ये गोविंद प्राथमिक विद्यालयाचा प्रारंभ झाला. मुलामुलींच्या सहशिक्षणाचा पाया या शाळेनं घातला. याच परंपरेनं 1980 साली गोविंद कनिष्ठ महाविद्यालयाची मुहूर्तमेढ राष्ट्रीय शिक्षण संस्थेनं रोवली. शिस्त आणि सर्वोत्तम शिक्षण याची मनोमन खात्री बाळगणारे दूरवरचे विद्यार्थी गोविंद महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी धडपडतात, कारण नियोजित अभ्यासक्रमासोबतच सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक शिक्षण अशा उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या सर्वोच्च शिक्षणाचा इथं अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2009 मध्ये चिमुकल्या बालगोपालांसाठी गोविंद सेमी इंग्लिश स्कूल अँड गोविंद कॉन्व्हेंट सुरू करण्यात आलं. कोवळ्या बालमनांवर संस्कार करणारं शिक्षण देतानाच त्यांच्या अंगीकृत गुणांचा विकास साधणारं शिक्षण इथं दिलं जातं. पालांदूरमधील या शाळा महाविद्यालयांच्या सुसज्ज इमारती, भव्य परिसर आणि शिस्त साऱ्यांनाच प्रेरणा देणारी आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्थेनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं. सालेभाटासारख्या अतिदुर्गम भागात सुद्धा शाळा महाविद्यालय सुरू करण्याचं धाडस दाखवीत बापूसाहेबांनी 1965 मध्ये ज्ञानेश्वर विद्यालय सुरू केलं. थोर महात्मे होऊन गेले, चारित्र्य त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हात सापडे बोध करा. बापूसाहेब यांनी मला बोलावलं, तुझ्यावर एक जबाबदारी सोपवायची आहे. मी म्हणलं कशाची जबाबदारी? म्हणजे ते पोऱ्याचं आपलं हायस्कूल बंद झालं ना, तर ते नाव चाललं पाहिजे, तर तुम्हाला सालेभाटाला जावं लागतं. ती जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मी ती बापूसाहेबांचा शब्द पाळला. त्यानंतर 1984 मध्ये ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, « 1985 मध्ये ज्ञानेश्वर कनिष्ठ कला महाविद्यालय सुरू झालं. 1 जुलै 2012 रोजी संत ज्ञानेश्वर कॉन्व्हेंट सालेभाटा इथं सुरू करण्यात आलं. सर्वधर्म समभावाचे धडे देत, स्वच्छतेचा मंत्र म्हणत शिस्तीचे धडे गिरवणारे हे ज्ञानेश्वरचे ज्ञानपिपासू विद्यार्थी. भंडारा जिल्ह्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्याचं श्रेय जातं ते बापूसाहेब लाखनीकर यांनाच. 1967 साली त्यांनी लाखनी इथं राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय सुरू केलं. एक स्त्री शिकली तर 2 किमान 3 कुटुंबांना शिक्षण निश्चितच मिळेल हे ते जाणत होते. म्हणूनच भंडाऱ्यासारख्या मागासलेल्या भागातील मुली शिकल्या पाहिजे, त्यांना उच्च शिक्षण मिळालंच पाहिजे
आणि मुलींसाठी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या विचारानं बापूसाहेबांनी राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय सुरू केलं. पारंपरिक शिक्षणासोबतच मुलींचा वैज्ञानिक दृष्टिकोन विस्तारासाठी विज्ञान, त्यांच्यातील आत्मविश्वास आणि सांघिक बळ वाढवण्यासाठी विविध क्रीडा प्रकार यांची गुंफण घालण्यात आली. राणी लक्ष्मीबाईंच्या नावानं सुरू केलेल्या या शाळेतील विद्यार्थिनींनीही हा वारसा जपत नवीन क्षितिज गाठली. अनेक मुलींनी क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर आपली मोहोर उमटवली. तर शाळेच्या स्काउट गाईडला सुद्धा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला. 1967 साली कनेरी दगडी इथं संत तुकाराम विद्यालय सुरू करण्यात आलं. आज ही शाळा विद्यार्थी आणि पालकांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यास समर्थ ठरते आहे. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो. कावडे गुरुजी यांच्याकडे या शाळेची धुरा सोपविली. परिसरातील सगळ्या लोकांना गोळा केलं आणि जवळपास न्याहारवाणी आहे, केसरवाडा आहे, या परिसरातले शिक्षक आणि विद्यार्थी या शाळेमध्ये त्यांनी गोळा केले. मग या ठिकाणी स्वर्गीय दर्राम पाटील नागलवाडे यांच्या वाड्यामध्ये वर्ग 9 सुरू केला. या ठिकाणी जाण्या येण्याची सोय नव्हती, रस्ते नव्हते, तर त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे बापूसाहेब या ठिकाणी पायी येत होते. त्यानंतर 1984 मध्ये संत तुकाराम प्राथमिक विद्यालय आणि सोबतच संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय सुरू केलं. निस्वार्थ भावनेनं ज्ञानदानाचं कार्य करणारे तज्ज्ञ शिक्षक आणि मनमिळावू तसेच प्रेमळ शिक्षकेतर कर्मचारी वृंद महाविद्यालयाच्या लोकप्रियतेचे शिलेदार आहेत. कठिनाई के जो बादल हैं वो पल भर में छट जाएंगे. तू बढ़ता चल तेरी राहों में जो पर्वत हो हट जाए. स्त्री पुरुष समानतेचं दर्शन घडवीत या शाळा या महाविद्यालयांनी कलागुणांची विशेष जोपासना केली आहे. सुनहरा साथी पथ पे बढ़ता चल, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब. आपण विद्यालयांचा एवढा प्रचंड विस्तार केला, पण आदिवासींकरता अद्यापी काहीही केलेले नाही याची खंत बापूंना सातत्यानं सलायची. एखाद्या दुर्गम आदिवासी बहुल क्षेत्रात आपण शाळा सुरू केलीच पाहिजे. अशिक्षित, दुरावलेल्या, मागासलेल्या आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडलंच पाहिजे असा निर्धार बापूसाहेबांनी केला आणि 1979 मध्ये चिचगड या अतिदुर्गम आदिवासी खेड्यात श्रीराम विद्यालय शुरू केलं. एक बार बापू साहब चिचगढ़ आए थे. मैंने उनसे निवेदन किया कि भाई यहाँ आदिवासी क्षेत्र में शिक्षा की सुविधा नहीं है, आप स्कूल खोलेंगे तो आदिवासियों की बहुत बड़ी सेवा होगी. उस वक्त मैंने ग्राम पंचायत के
आदरणीय सुरेंद्र कुमार जी जैन और मुखिया हमारे रामचंद्र भाऊ कोलारे वगैरह थे उस टाइम हमारे साथ। गांव के प्रमुख लोगों को भी साथ में रख कर के हमने बहुमत से ठराव पास करके दिया कि यहाँ शाळा होनी जरूरी है। 1 जुलै 1979ला श्रीराम विद्यालय शाळा सुरू झाली। पुढे परसरामजी झिंगरे यांच्याकडून एक इमारत भाड्याने घेतली। त्या ठिकाणी वर्ग 8वा आणि वर्ग 5वा सुरू करण्यात आलं। पहिले हेडमास्टर पुंडलिकराव गजबिये हे होते। त्याच्यानंतर दुसरे हेडमास्टर श्री रमल लिचिडे हे आले। त्याच्यानंतर तिसरे हेडमास्टर श्री घोरमारे गुरुजी त्यांनी कार्यभार सांभाळला। घोरमारे सरांनी पालांदूर, रोपा, ढोडरा, त्याच्यानंतर भागी, सिरपूर, वांड्रा, केसोरी, खामखोरा इत्यादी गाव या परिसरातील सायकलवर त्यांना फिरवलं। सगळ्यांचा परिचय करून घेतला आणि सगळ्यांचे संबंध निर्माण झाले आणि ही शाळा फार मोठी झाली। – 1984 मध्ये श्रीराम प्राथमिक विद्यालय, 1987 मध्ये श्रीराम कनिष्ठ कला महाविद्यालय, पहिले विद्यार्थी 8व्या वर्गात जनार्दन रामजी कोल्हारे हे होते आणि आज रोजी जनार्दन रामजी कोल्हारे हे प्राचार्य याच शाळेचे आहेत। 8व्या वर्गात माझं नाव दाखल झाल्यानंतर 8, 9, 10 पर्यंत या ठिकाणी मी शिक्षण घेतलं। या मागासलेल्या क्षेत्रामध्ये त्यावेळेस कोणत्याही प्रकारे फक्त दिवसातून एकदा दुपारची बस असायची आणि म्हणून मी बापूसाहेबांना डेपोचं जो बॅरियर आहे त्या ठिकाणापर्यंत त्यांना घेऊन जायचो, जवळपास शाळेपासून तर 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत। आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बापूसाहेब एखाद्या ट्रकवरती, मालवाहू ट्रक आहे त्याच्यावरती बसून लागणीला जायचे। मला आठवते चिचगडला असताना एक प्रसंग सांगतो। शाळा समितीची मीटिंग होती चिचगडला। त्या मीटिंगच्या आदल्या दिवशी रात्रभर पुन्हा सकाळपासून सुरू झालेला। मी म्हटलं बापूसाहेब काही येऊ शकणार नाही आणि ते वेळेवर पोहोचणारही नाही। वेळ दिली होती 10ची, 10, 10:30 अशी काहीतरी। बापूसाहेब म्हटलं येणार नाही कारण या पावसात वय झालेलं होतं। परंतु जेव्हा गाडी आली भर पावसातच, एकाने छत्री धरली, बापूसाहेबांना 2 जण 2 बाजून आमच्या चपराशांनी हात धरले आणि आतले। म्हणजे सर्वांना हे आश्चर्य वाटलं की बापूसाहेब या सगळ्या भर पावसामध्ये म्हणजे कसे काय आले याचंच आश्चर्य वाटलं। परंतु त्यावरून आपल्याला हे लक्षात येते का त्यांची जिद्द, चिकाटी, तळमळ, संस्थेला ते आई म्हणायचे। आईसारखे या संस्थेला, या विद्यालयाला जोपासा, हे त्यांचे शब्द आहेत। आणि 1998 मध्ये श्रीराम बालक मंदिर सुरू केलं। इथल्या आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं आणि ज्ञानाचं प्रदर्शन घडवीत हम भी किसी से कम नहीं हे दाखवून दिलं। माझा खेळ हा भालाफेक आहे आणि मी भालाफेकमध्ये तालुक्यामध्ये प्रथम, जिल्ह्यात प्रथम व विभागातही प्रथम आणि मागल्या वर्षी मी नॅशनललाही 9व्या क्रमांकावर होती। कबड्डी या खेळात माझं सिलेक्शन झालं आहे। आनंदाची गोष्ट म्हणजे राज्याच्या टीममध्ये माझी निवड झालेली आहे। तळागाळातील विविध जाती धर्माच्या मुलामुलींना सर्वोत्तम शिक्षण मिळावं, क्रीडा कला क्षेत्रात त्यांना प्रगती साधता यावी म्हणून बापूसाहेब शाळा महाविद्यालयामधून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देण्यास सदैव तत्पर असत। आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखणीकर
यांचा खूप मोठा वाटा, ज्याच्यामुळे माझ्यासारखा सर्वसाधारण मुलगा आमदार होऊ शकला आणि असंख्य या क्षेत्रामध्ये राहणारा गरीब वर्ग आयुष्यभर शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनीकर यांचे उपकार या क्षेत्रातील जनता कधी फेडू शकणार नाही. स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, गोविंद मागास वसतिगृह, सरस्वती कन्या मागास वसतिगृह, लाल बहादूर शास्त्री सार्वजनिक वाचनालय, महात्मा फुले मागास वसतिगृह, मुक्ताबाई कन्या मागास वसतिगृह, जिजामाता सार्वजनिक वाचनालय, ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय, प्रत्येक शाळेतील कर्मचारी सहकारी पतसंस्था या माध्यमातून विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकले बापूसाहेब लाखनीकर. कार्यकर्त्यांची एकी, सलोखा, समाजसेवेची अपार आवड आणि कठोर मेहनतीची तयारी यामुळं राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या या शाळा महाविद्यालयांनी आज नवी उंची गाठली आहे. बापूसाहेब लाखनीकरांनी त्या काळात भंडारा जिल्ह्यातल्या मागास भागात गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी चांगल्या दर्जाचं शिक्षण प्राप्त व्हावं याची एक सुरुवात त्या ठिकाणी केली. त्याचं बीज रोवलं. आज त्याचं वटवृक्षामध्ये परिवर्तन झालेलं आहे. निश्चितपणे बापूसाहेब लाखनीकरांमध्ये एक शिस्त, त्यांच्यामध्ये असलेला त्यांचा तो बाणा हा आमच्या पिढीला न विसरणारा आहे. आणि त्याच पद्धतीनं बापूसाहेबांनी आपल्या शिस्तीच्या जोरावर, एकवाक्यतेच्या जोरावर त्यांनी आमच्या पिढीमध्ये जे बीज रोवलेलं आहे विचाराचं, ते आमची पिढी कधी विसरणार नाही. राजकारण्यांशी मैत्री जोडून समाजकारणाचा वसा धरताना शिक्षण संस्थांच्या माध्यमातून समाजाला ज्ञानामृत पाजण्याचं अलौकिक कार्य बापूसाहेबांनी जीवनभर केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा सलोखा होता, तर महात्मा गांधीजींविषयीही त्यांच्या मनात ओलावा होता. आणीबाणीच्या काळात तुरुंगात जाताना असो की आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार स्वीकारताना असो, बापू स्थितप्रज्ञ राहिले. शाळा मुख्याध्यापक, राष्ट्रभाषा सभा वर्धा, स्काउटचे जिल्हा कमिशनर, भंडारा जिल्हा ग्रंथालय संमेलनाचे अध्यक्ष, नरकेसरी प्रकाशनचे संचालक, भंडारा विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष, वैनगंगा शिक्षण संस्था पवनीचे अध्यक्ष अशी उच्च पद विभूषित करूनही बापूसाहेबांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. लाखनी तालुका निर्मितीसाठी बापूसाहेबांनी घेतलेले कष्ट, त्यासाठी दाखवलेली तत्परता, संघटन कौशल्य नव्या पिढीसाठी आदर्शवत असंच आहे. जनसामान्यांच्या भल्यासाठी असलेल्या प्रत्येकच कार्यासाठी सदैव सज्ज असत बापूसाहेब लाखनीकर. बापूसाहेबांच्या संपूर्ण आयुष्यातल्या सगळ्या हालचाली, धडपडी पाहिल्या म्हणजे असं वाटतं की या माणसाला स्वस्त बसवतच नसावं. शाळेचे एक शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून आणि सगळ्या असंख्य विद्यार्थ्यांचे पालक म्हणून ते माझ्याकडे नेहमीच उभे होते. मुलांचे गुण अचूक ओळखायचे आणि त्या गुणांच्यावरती फुंकर घालायचे, हे बापूसाहेबांचं जणू वरच होतं. आणि बापूसाहेब ते अखंड आपल्या आयुष्यावर चालवले. अनेक शिक्षकांना त्यांनी शिक्षक बनवलं, अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी विद्यार्थी बनवलं आणि पुढच्या जीवनामध्ये नागरिकही बनवलं. अशी एक दृष्टी असलेला असा हा समाजाचाच पालक मी म्हणेन. केवळ 4 लोकांचा, 4 कुटुंबियांचा नव्हे, 4 मित्रांचा नव्हे, पण समाजाचाच पालक म्हणून लाखणीला किंवा भंडारा जिल्ह्याला लाभलेला किंवा उत्तर महाराष्ट्राला लाभलेला असा एक थोर मनाचा एक शिक्षक होता. समाज कार्यासाठी, संस्कार कार्यासाठी, शिक्षण कार्यासाठी सदैव तेवत राहणारी ही ज्योत 26 डिसेंबर 2001 साली मावळली. एक शिक्षण महर्षी काळाच्या पडद्याआड गेला. तुला दंडवत सोडून जाते गा.
पारी अमृत प्याले तुझ्या शिवारी जगले हसले कडी कपारी अमृत प्याले आता हे परी सारे सरले आता हे परी सारे सरले उरल मागना सोडून जाते गावरे अखेरचा तुला दंड तुला दंड तुला दंड तुला दंड हाय सोडूनी जाते आता ओढून नेली जैसी सीता कुणी न उरला वाली आता कुणी न उरला वाली आता धरती दे गठा सोडून जाते गावरे अखेर